आदाब अर्ज़ है। MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मक़दम। मैं हूँ अक़सा ग़ुलाम दस्तगीर। ख़बरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नज़र आज की अहम ख़बरों पर। हेडलाइंस के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोजमर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका, घरकुल मसाले। ऐन नवरात्र के मौके पर अवाम को फरोख्त की गई नाक़िस भगर और इसका आटा इस्तेमाल करने से ज़िला औरंगाबाद के मुख्तलिफ मकामात पर 500 से ज़ायद अफराद फूड पॉइजनिंग का हुए शिकार। FDA और पुलिस महकमा आया हरकत में। म्यूनिसिपल कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी ने किया N12 के बंद पड़े STP प्लांट का मुआयना। मशीनों की तब्दीली से मुतालिक रिपोर्ट पेश करने की दी मुतालिका अफसरान को हिदायत। AMC इंतजामिया को सफाई इंतजामात दुरुस्त रखने में मरकजी हुकूमत ने दिया अवार्ड, मगर गुज़िश्ता कुछ दिनों से शहर भर में जगह जगह दिखाई देने लगे कचरे के अंबार। बारिश से कचरा सड़कर फूटने लगा ताफुन। अवाम वबाई अमराज की जद पर, मगर मुतालिका इंतजामिया की बेहिसी बरकरार। और शहर के होनहार नौजवान पार्थ रंजीत मुड़े ने हासिल किया सिडनी हाफ मैराथन में आयरन मैन का अवार्ड। मुतालिकीन व रिश्तेदारों में खुशी की लहर, पार्थ को मुबारकबादियों का सिलसिला जारी। अब खबरें तफसील से। नवरात्र के मौके पर उपवास के लिए खरीदे गए भगर और उसका आटा इस्तेमाल करने से फूड पॉइजनिंग का सिलसिला औरंगाबाद जिला समेत दीगर अजला में भी जारी है, जिसके बाद FDA और पुलिस महकमा हरकत में आ चुका है। वाज़ेह रहे कि जिला औरंगाबाद समेत दीगर कई मकामात पर भगर का इस्तेमाल करने से 500 से ज़ायद शहरियान फूड पॉइजनिंग के शिकार होने का मामला मंजर आम पर आया है। मुतासरीन की बड़ी तादाद का ताल्लुक वैजापुर से है। शोबा हेल्थ से मौसूला इत्तला के मुताबिक सिर्फ ताल्लुका वैजापुर के 118 साकिनान फूड पॉइजनिंग के शिकार हुए हैं, जबकि ताल्लुका कन्नड़ गंगापुर से भी भगर का इस्तेमाल करने से साकिनान के सुमियत ग़िज़ा का शिकार होने की इत्तला मिली है। इब्तदा में औरंगाबाद लासूर स्टेशन से 13 अफराद के मुतासिर होने की खबर आई थी। इसके बाद इसी मकाम के मजीद 12 अफराद फूड पॉइजनिंग के शिकार हुए। ताल्लुका वैजापुर से 118 और कन्नड़ से 12 अफराद को फूड पॉइजनिंग होने की इत्तला है। फूड पॉइजनिंग के सबब देही मकामात के सरकारी और खानगी अस्पताल मुतासिर मरीजों से भरे पड़े हैं। देही आवाम ने ये भगर घर घर घूमकर सामान फरोख्त करने वालों से खरीदी होगी और इसी भगर से फूड पॉइजनिंग हुई है, इस तरह का अंदाजा FDA अफसरान लगा रहे हैं। बड़े पैमाने पर आवाम के फूड पॉइजनिंग का शिकार होने के बाद फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन हरकत में आ गया है और भगर के नमूने लेबॉर्ट्री जांच के लिए भिजवाए गए हैं। FDA इंतजामिया का कहना है कि अगर लेबॉर्ट्री जांच में ये बात साबित हो जाती है कि फूड पॉइजनिंग की असल वजह भगर है, तो फिर खातियों के खिलाफ कार्रवाई की जाएगी। नवरात्र फेस्टिवल का आगाज होते ही फूड पॉइजनिंग के मामलात पूरे जिले में देखे जा रहे हैं। अब देखना यह है कि ज़िमन में FDA इंतजामिया मजीद क्या कदम उठाता है। आम्ही संध्याकाळी ना भात पिठाच्या दशम्या केल्या, पिठाच्या दशम्या भाकरी केल्या, खाल्ल्या रात्री. मी झोपलो माझ्या मुलाला कसं तरी व्हायला लागलं. मग त्यांनी उठवलं मला, त्याला बाहेर नेलं, त्याला उलटे आणि थरथर कापून लगेच काम फुटलं. मग त्याची बायको गेली, तिला व्हायला लागलं. आम्हाला वाटलं तिला ते पाहिलं म्हणून, पण नंतर तिला व्हायला लागलं. तिला बी तसंच घाबरत व्हायला लागली, थरथर कापायला लागली. मग त्याच्यानंतर मला व्हायला लागलं. आपल्या कुटुंबामध्ये किती माणसं झालेले? 3 जणांनी. 3 जणांनी. 5 जण ते दोघांनी नाही खाल्लेलं घरच्यांनी. आणि तिघांनीच खाल्ल्या होत्या दशमी. प्रशासन या नवरात्राच्या काळामध्ये किंवा उपवासाच्या काळामध्ये बरेच लोक भगरीचं सेवन करतात मोठ्या प्रमाणामध्ये. आणि भगरीमध्ये काय झालेलं आहे, भगरीचे जे ग्रेन्स आहेत ते जर आपण घेतलं, त्याचं म्हणजे तुम्ही त्याचं शिजवून जर हे केलं तर त्याचे मधून विषबाधा होत नाही एवढी. परंतु भगरीचं पीठ करून 1-2 दिवस ठेवलं तर त्याच्यामध्ये त्याचे मॉइश्चर वाढल्यामुळं त्याचे फंगल तयार होतात आणि मग त्याचे जर अन्नपदार्थ म्हणजे काही भाकरी वगैरे जर असं जर काही केले आपण तर ते अन्न विषबाधेला कारण ठरतं. म्हणून जनतेला असं आमचं अतिशय नम्रपणे आव्हान आहे, या उपवासाच्या काळामध्ये आपण भगर ग्रेन स्वरूपात आणून आपण ते खावी. भगरीचं पीठ जरी केलं असेल तर 1-2 एका दिवसामध्येच ते संपवून टाकावं. भगरीचं पीठ 1-2 दिवस ठेवलं
तर ते अतिशय आरोग्याला हानिकारक आहे. त्याच्यामध्ये फंगल वाढतो आणि मग उलट्या वगैरे हे अशा अन्नविषबाधेच्या म्हणजे बाबी होतात. तसेच हे करत असताना कुठल्याही रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांकडून हे खरेदी करू नये किंवा बाजारात बसलेल्या लोकांकडून खरेदी करू नये. आपण ज्या किराणा दुकानामधून आपण माल आणतो त्याच्याकडे लायसन्स, बिल वगैरे ह्या सर्व बाबी आपण बघून ह्या खरेदी कराव्यात, जेणेकरून आपल्याला अशा जर काही घटना घडल्या तर त्या संबंधिताकडे जाऊन आपल्याला चौकशी करून ते आपल्याला काही उर्वरित माल त्याचा जप्त करून ते म्हणजे आपल्याला कारवाई करता येईल. बाहेरच्या अनाधिकृत लोकांकडून माल खरेदी केल्यामुळं मग ते लोक सापडत नाहीत आणि मग तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग होऊन जातो, आपल्याला कारवाई करीचं जिकरीचं होतं. तरी परंतु आपण या आता अन्नविषबाधेच्या संदर्भात आपण शहरापासून ग्रामीणमध्ये सुद्धा आम्ही वैजापूर आहे त्या ठिकाणी आपण सॅम्पल घेतलेले आहेत. काही इन्फॉर्मल सॅम्पल ज्या त्या म्हणजे काही पीडित लोक आहेत त्यांच्याकडे जे सापडलेलं जे आहे ते आम्ही इन्फॉर्मल म्हणून घेतलेलं आहे. लासूरला आम्ही घेतलेला आहे. आमच्या कारवाया चालूच आहेत. नमस्कार, मी डॉक्टर योगेश गवळी, संजीवनी हॉस्पिटल गंगापूर येथे असतो. आमच्या रुग्णालयात काल मध्यरात्री 5 रुग्ण एक भगर खाल्ल्यामुळे, उपवासाचे दिवस असल्यामुळे त्यांनी भगर रात्रीला खाल्ली. त्यानंतर त्यांना पोटदुखी, चक्कर आल्यासारखं आणि खूप डोकं आणि पोट दुखणे या कारणासाठी ते हॉस्पिटलला आले होते. त्यानंतर त्यांना आम्ही प्राथमिक उपचार करून सर्व त्यांची प्रकृती तशी सुधारता येतात. काळजी म्हणून आम्ही सर्व रुग्णांना सध्या अतिदक्षता विभागातच ठेवलंय आणि सध्याच्या परिस्थितीत साधारणतः एक 10 तास झाले तरी कोणाची प्रकृती अशी काही चिंताजनक नाही आहे, सुधारते. किती पेशंट येते? 5 रुग्ण आमच्याकडे आले. कुठले येते? ते घोडेगाव या गावातून आले, त्यांना जवळच्या. सध्या आपण पाहतोय की नवरात्र उत्सव हा सुरू झालेला आहे. तर या उत्सवामध्ये उपवास बरेच भाविक श्रद्धेने ठेवत असतात. तर यामध्ये साबुदाणा, भगर इत्यादी अन्नपदार्थांचं सेवन हे मोठ्या प्रमाणात करण्यात येतं. तर भगरबाबत मला प्रशासनामार्फत असं आवाहन करायचं आहे, भगर हा अन्नपदार्थ आपण आमचा अन्न परवाना ज्या विक्रेत्याकडे आहे त्यांच्याकडनंच आपण खरेदी करावा. तसेच खरेदी करताना त्या व्यावसायिकाकडून आपण पक्के बिल सोबत ठेवावे. त्यानंतर त्या अन्नपदार्थाच्या लेबलवर त्याचा उत्पादन दिनांक, बॅच नंबर किंवा त्याची मुदत म्हणजे बेस्ट बिफोर कालावधी हा कधीपर्यंत आहे याची तपासणी करावी. आणि ही वस्तू जी आहे तर हा अन्नपदार्थ आपण पॅकबंद स्वरूपातच खरेदी करावा. सुट्या स्वरूपातील भगर शक्यतो खरेदी करणं आपण टाळावं आणि खरेदी केल्यानंतर ती भगर आपण स्वच्छ निवडून धुवून त्यानंतर घरगुती पद्धतीने त्याचं पीठ तयार करावं आणि त्यानंतरच त्यापासून बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते तयार करून आपण सेवन करावेत. सकाळी बनवलेली भगर जी आहे तर ती शक्यतो रात्री खाणं टाळावं की अशा प्रकारचं शिळं भगर किंवा शिळं अन्न आपण सेवन केल्यानंतर त्यापासून आपल्याला अन्नविषबाधेसारख्या अप्रिय घटनांना सामोरं जावं लागू शकतं. डोकेदुखी, उलट्या, मळमळ इत्यादीसारखे आपल्याला त्राससुद्धा जाणवू शकतात. तर त्यामुळं आपण सर्वांनी या नवरात्र महोत्सवामध्ये आपल्या उपवासादरम्यान आपण जे अन्नपदार्थ खातो त्याची काळजी घ्यावी हे मी आपल्याला आवाहन करतो. एसटीपी प्लांट की मशीनरी की तब्दीली से पहले इस मुतालिक ज़रूरत की रिपोर्ट पेश करें. इस तरह की हिदायत म्यूनसिपल कमिश्नर ने N12 के प्लांट के मुआयने के बाद मुतालिका हुक्काम को दी है. डॉक्टर चौधरी ने सुबह 11 बजे N12 के मज़कूरा प्लांट को विजिट की. यहाँ रहे कि ये STP प्लांट गुज़िश्ता जनवरी 2022 से महज देखभाल और दुरुस्ती के लिए बंद पड़ा है. 5 MLD की अहलियत के इस प्लांट में मौजूद मशीनों का कमिश्नर ने मुआयना किया और इन मशीनों की मुद्दत और क्या अब उन्हें बदलना ज़रूरी है और अगर बदलना ज़रूरी है तो इसकी वाज़ेह वजूहात की रिपोर्ट पेश करने की हिदायत कमिश्नर ने दी है और कहा कि इसके बाद इस मुतालिक फ़ैसला किया जाएगा. कमिश्नर ने इस विज़िट के दौरान STP प्लांट के तरीक़ेकार की भी जानकारी हासिल की और ज़रूरी अहमियत के कामों की फ़हरिस्त का भी मुशाहिदा किया और फिर हुक्म दिया कि म्यूनसिपल इंजीनियर और प्लांट के ठेकेदार मुश्तरका तौर पर इस तरह की तफसीली फ़हरिस्त तैयार करके पेश करें. इस विज़िट के मौके पर सिटी इंजीनियर SD पांझड़े, एग्जीक्यूटिव इंजीनियर RN संधा, DK पंडित, घन कचरा इंतजामिया के शोभा चीफ सोमनाथ जाधव, डिप्टी इंजीनियर अनिल तानपुरे और मज़कूरा प्लांट के ठेकेदार सुहास जोशी व दीगर मौजूद थे. बाद-ए-अज़ां कमिश्नर ने STP प्लांट से मुत्तसिल कारपोरेशन के कचरा ट्रांसफ़र स्टेशन का भी मुआयना किया और यहाँ के दाखिली
و اندرونی حصے کی تزئین و آرائش کے ساتھ ساتھ دیگر کئی اہم امور سے متعلق ہدایات دی ہیں۔ ریڈی کمپنی کی لاپرواہیوں کے سبب شہر میں کچرا نکاسی کا کام بڑے پیمانے پر متاثر ہو رہا ہے اور شہریان کی صحت کو خطرہ لاحق ہے، مگر اس جانب توجہ دینے والا کوئی نہیں ہے۔ ناظرین، ان دنوں ضلع اورنگ آباد سمیت مراٹھواڑہ بھر میں مانسون کی واپسی کے سبب برسات کا سلسلہ جاری ہے، جس کے سبب پہلے ہی وبائی امراض پھیلائے ہوئے ہیں۔ اس پر ستم یہ ہے کہ شہر میں صفائی انتظامات درست کرنے کے لیے مقرر کردہ ریڈی ایجنسی کی لاپرواہیوں کے سبب شہر میں کچرا نکاسی کا کام بڑے پیمانے پر متاثر ہو رہے ہیں اور جگہ جگہ کچرے کے ڈھیر دکھائی دینے لگے ہیں۔ کیلاش نگر علاقے کو جانے والے راستے کی حالت بھی یہی ہے، جہاں جمع شدہ کچرا بارش کے پانی سے سڑ کر اس سے تعفن پھوٹ پڑا ہے۔ یہی نہیں، میونسپل کارپوریشن دفتر سے چند فرلانگ کے فاصلے پر موجود جونا بازار میں واقع میونسپل اسکول کے اطراف بھی چاروں طرف یوں کچرے کے ڈھیر دکھائی دینے لگے ہیں۔ یہی نہیں، کٹکٹ گیٹ علاقے کی گلیوں میں تو گھنٹہ گاڑیاں ہی نہیں جاتی، اور جب علاقے کے سپروائزر سے شکایت کی جاتی ہے تو وہ خود کو میونسپل کمشنر سمجھتے ہوئے شکایت کرنے والوں کو ڈراتا اور دھمکاتا ہے اور ان سے کہتا ہے کہ وہ جہاں چاہے کمپلینٹ کرے، اس کا کوئی کچھ نہیں بگاڑ سکتا، جس کی وجہ سے شہر بھر کے عوام وبائی امراض کی زد پر ہیں اور وہ گھن کچرا پروجیکٹ چیف سے مطالبہ کر رہے ہیں کہ وہ اس جانب فوری توجہ دیں اور منہ زور ملازمین پر شکنجہ کس کر شہر میں صفائی انتظامات کو فوری درست کروائیں۔ سڈنی میں منعقد ہاف میراتھن مقابلوں میں پارتھ رنجیت مڑے کو آئرن مین کی حیثیت سے سرفراز کیا گیا۔ عیاں رہے کہ پارتھ اورنگ آباد کے گنگا مائی انڈسٹریز اینڈ کنسٹرکشن لمیٹڈ کے ایگزیکٹو ڈائریکٹر رنجیت پدماکر مڑے کے صاحبزادے ہیں۔ کھلاڑیوں کی جسمانی و طبعی اور ذہنی صلاحیتوں کی آزمائش کی جانچ کرنے والے ان مقابلوں میں بہت کم امیدوار اخیر تک کھرے اترتے ہیں۔ پارتھ پچھلے کم و بیش 2 برس سے ان مقابلوں کی تیاری میں جٹے ہوئے تھے اور بالآخر سخت محنت و ریاض کے بعد انہیں یہ کامیابی حاصل ہوئی ہے۔ ان مقابلوں میں مختلف سرگرمیاں انجام دینی ہوتی ہے، جن میں سمندر میں 2 کلومیٹر کی مسافت کی تیراکی، 90 کلومیٹر کی سائیکلنگ اور 21 کلومیٹر کی دوڑ کے تینوں مراحل محض 17 یا 18 ڈگری کے درجہ حرارت میں پورے کرنے ہوتے ہیں۔ یہ مقابلے دنیا کے دشوار ترین مقابلوں میں ایک تصور کیے جاتے ہیں۔ پارتھ نے ہر ہفتہ 200 کلومیٹر کی سائیکلنگ، 21 کلومیٹر کی دوڑ اور 5 کلومیٹر کی تیراکی کے معمولات پر سال بھر عمل کیا۔ سڈنی میں صحت و تندرستی کے لیے منصوبہ بند طریقے سے عمل آوری کو فروغ دینے کے مقصد سے ہاف میراتھن کا انعقاد کیا گیا تھا۔ اپنی جیت کے بعد پارتھ نے اظہار خیال کیا ہے کہ ورزش کے بطور دوڑ لگانے سے جسمانی و ذہنی دونوں فائدے حاصل ہوتے ہیں۔ انہوں نے مشورہ دیا ہے کہ وبائی امراض سے فٹنس پر توجہ دے کر لوگ فعال اور صحت مند طرز زندگی کو اپنائیں۔ پارتھ کو اس جیت کے لیے ان کے تربیت کار اور ان کے والدین پدماکر مڑے، لتا مڑے، رنجیت مڑے، روہنی مڑے، سمیر مڑے، سنیہل مڑے، تنشکا شروری اور ملہار نے بیش بہا تعاون کیا۔ پارتھ کی اس کامیابی پر سبھی جانب سے ان کو مبارکباد دی جا رہی ہے۔ پروویڈنٹ فنڈ قانون پر مؤثر عمل آوری کرتے ہوئے ملازمین و کامگاروں کے پی ایف ڈبو دینے والوں کے خلاف سخت کارروائی کا مشورہ رکن پارلیمان امتیاز جلیل نے ارباب مجاز کو دیا۔ عیاں رہے کہ ایم پی امتیاز جلیل نے پی ایف دفتر پہنچ کر علاقائی پی ایف کمشنر جگدیش تانبے سے ملاقات کی اور ان سے مختلف شعبہ جات میں کام کرنے والے ملازمین و کامگاروں کے متعلق طوالت میں پڑے معاملات و مسائل پر گفتگو کی۔ انہوں نے کمپنی مزدور و ملازمین، خانگی و کارپوریٹ میں ٹھیکیداری طرز کے کامگاروں اور منظم و غیر منظم کامگاروں سے کی جا رہی دھوکہ دہی و ان کے استحصال کرنے والی کمپنیوں و اداروں، ایجنسیز، ماتھاڑی منڈل و دیگر پر کارروائی کرنے اور متعلقہ مزدور و ملازمین کو انصاف دلوانے کی ہدایت مذکورہ کمشنر کو دی۔ اس موقع پر پی ایف کمشنر رمیش کمار، معاون کمشنر آر پی راج دیرکر اور دیگر افسران بھی موجود تھے، جبکہ پی ایف کمشنر نے جلد ہی مناسب کارروائی کا تیقن رکن پارلیمان کو دیا ہے۔ راشٹریہ سوچھتا پریمیئر لیگ مقابلوں میں حصہ لے کر بہتر کارکردگی کا مظاہرہ کرنے پر ہمارے شہر اورنگ آباد کو مرکزی حکومت نے ایوارڈ کے لیے منتخب کیا ہے۔
और 30 सितंबर को नई दिल्ली में हमारी म्यूनिसिपल कॉरपोरेशन को इस एजाज से नवाजा जाएगा। आया है कि 16 व 17 सितंबर को भी शहर में मुख्तलिफ सफाई प्रोग्राम लिए गए थे और उनमें 700 से ज़ायद नौजवानों व शहरियान ने हिस्सा लिया था। म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर अभिजीत चौधरी की रहनुमाई में औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन और ASCDCL शहरियान के साथ मिलकर सफाई का अमृत महोत्सव मना रहे हैं। वतन अजीज़ की आज़ादी के अमृत महोत्सव के इस साल मरकज़ी हुकूमत के शोबे शहरी तरक्यात की जानिब से इस सफाई अमृत महोत्सव का अहतमाम किया जा रहा है। इसी मुनासिबत से इस माह 16 व 17 तारीख को अवामी ताउन की ये मुहिम चलाई गई थी और शहर के कई अहम इलाकों क्रांति चौक, लक्ष्मीबाई बाग और खाम नदी तजदीदी मुहिम में सफाई की नित नई सरगर्मियाँ अंजाम दी गईं। इस मुहिम में खाम नदी की जदीदकारी की सालगिरह के मौके पर गीतों और रॉक बैंड NOB के ज़रिए नौजवानों का जोश व खरोश भी बढ़ाया गया और कमोबेश 700 नौजवानों ने सरगर्म ताउन दिया। इसी तरह सरकारी अफसरान में डिप्टी कमिश्नर सोमनाथ जाधव, म्यूनसिपल शोबे सफाई के अफसरान व मुलाजिमीन, स्मार्ट सिटी, इको सत्व और मुख्तलिफ तालीमी इदारों व रेडियो मिर्ची के RJ तेजा ने इस मुहिम में सरगर्म रहनुमाई की और मुहिम को कामयाब बनाया, जिसके नतीजे में शहर के सफाई अभियान की काबिल सताइश कारकर्दगी मंजर आम पर आई और गुज़िश्ता रोज़ मरकज़ से जारी करदा लेटर के ज़रिए इत्तला आई कि औरंगाबाद को इस मुहिम में कामयाब करार दिया गया है और मुल्क की दीगर कामयाब म्यूनसिपल कॉरपोरेशनों के साथ हमारी कॉरपोरेशन को भी 30 सितंबर को अवार्ड से नवाजा जाएगा। म्यूनसिपल कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी ने शहर के इस एजाज़ के लिए तमाम शहरियान और मुताल्लिक़ा अमलों व अफसरान को मुबारकबाद दी है और साथ ही शहर को मज़ीद साफ़ सुथरा रखने की अपील भी की है। फुले अम्बेडकरी स्टडी ग्रुप के तहत सत्यशोधक समाज की गोल्डन जुबली के मौके पर सावित्री फातिमा मुफ्त स्टडी सर्कल की जानिब से रमानगर इलाके में चला सत्यशोधक बनू या नामी ड्रामा पेश किया गया। ये ड्रामा इस्तेहसाल के शिकार और बुनियादी सहूलियात से महरूम तलबा ने पेश किया। इस ड्रामे में बच्चों ने शिवराय महात्मा फुले, सावित्रीबाई, फातिमा शेख, मुक्ता साड़वे, शाहू राजे, रमाई और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का गेटअप किया और न सिर्फ चला सत्यशोधक बनू या नामी ड्रामा पेश किया बल्कि सत्यशोधक जलसा भी मुनक़िद किया गया। इस मौके पर फुले अम्बेडकरी स्टडी ग्रुप के अभ्यासक व प्रचारक और सावित्री फातिमा मुफ्त स्टडी सर्कल की टीचर अनीता भगत, डॉक्टर वैशाली रामटेके, प्रज्ञा कोड़े, विद्या सोनोने, रमा खैरनार, कल्पना गायकवाड़, संगीता सोनोने और सत्यशोधक जलसे के समीक्षा मौर्या, सोनू गायकवाड़, अशोक बनकर, अभिजीत बांगर, सचिन तायडे, सत्यपाल जाधव और रमाई नगर के साकिनान बड़ी तादाद में मौजूद थे। हो, मला पण आठवतंय मी झेललेला दगड, मातीचा, शेणाचा मारा। खरंच मुलींची पहिली शाळा काढायला आपल्याला किती त्रास सहन करावा लागला। हो, आपल्या शाळेतल्या त्या पहिल्या विद्यार्थिनीचं नाव काय ग? मुक्ता साळवे। तीच मुक्ता जिने बंडव करला, तीच मुक्ता जिने अन्याय विरुद्ध आवाज उठवला। तीच मुक्ता कोण, तुम्हाला ऐकायचे का? तर चला ऐकूया। स्त्री पुरुष सर्व कष्टकरी भावे, पुरुष सर्व कष्टकरी भावे। भगिनीला लावलं गीतं संघटित करीन, गगनीला जागेरीन संघटित करीन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन। स्ट्रीट वेंडर्स के लिए हुकूमत की जानिब से चलाई जाने वाली स्कीमात आम की जाए, इस मुतालबे पर NCP औरंगाबाद मशरिक़ के सदर जावेद खान की रहनुमाई में एक वफ्द AMC दफ्तर पहुंचा और मुतालिका इंतज़ामिया को एक मेमोरेंडम पेश किया। वफ्द में शामिल अफराद ने NULM के प्रोजेक्ट डायरेक्टर को बताया कि स्ट्रीट वेंडर्स और दीगर छोटे कारोबार करने वालों को कौमी धारे से जोड़ने के लिए हुकूमत की जानिब से जो स्कीमात चलाई जा रही हैं, इससे वो लोग वाकिफ़ नहीं हैं, जिसकी वजह से वो इन स्कीमात से महरूम रह जाते हैं। लिहाजा ये स्कीमात ज़रूरतमंदों तक पहुँचाने के लिए उसे आम किया जाए और इसकी तशहीर की जाए। इसी तरह बेरोज़गार नौजवानों को खुद कफ़ील बनाने के लिए जो वोकेशनल ट्रेनिंग कैंप चलाए जाते हैं, उनकी मालूमात भी शहरियान को दी जाए ताकि बेरोज़गार नौजवानों को इन कैंप्स का फ़ायदा मिल सके। जावेद खान की रहनुमाई में आए वफ्द में शेख कलीम, नायब शहर सदर शेख रफ़ीक, जॉइंट सेक्रेटरी फ़ेरोज़ खान, फैयाज़ खान, खालिद चाउश, यूसुफ खान, साजिद खान, सैयद यूसुफ और दीगर शामिल थे।
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जानिब से आज हम महानगर पालिका में एक निवेदन देने के लिए आए थे। यहाँ पे प्रकल्प विभाग के अंतर्गत महानगर पालिका में गरीब लोगों के लिए, छोटे मोटे व्यापारियों के लिए जो योजनाएं चलाई जाती है, उस योजना की मालूमात हमने इनसे हासिल की। यहाँ के अधिकारियों ने शहर में चलाए जाने वाली योजनाओं की हमको मालूमात दी। शहर में जो भी छोटे मोटे व्यवसायिक है या बेरोजगार लोग हैं, उन्होंने महानगर पालिका से रास्ता कायम करके उस योजनाओं का जो है तो फायदा लेना चाहिए। कामगारों के लिए बहुत सारी योजनाएं हैं। इस योजना पे राष्ट्रवादी औरंगाबाद पूर्व विधानसभा के जानिब से भी काम किया जाएगा। जिस किसी को जरूरत पड़ेगी उसकी हम मदद करेंगे। दशहरा तकरीब से मुतालिक शिंदे ग्रुप के ओहदेदारान की रहनुमाई के लिए 30 सितंबर को संत एकनाथ रंग मंदिर में एक इजलास रखा जा रहा है, जहां जिला के राब्ता वजीर संदीपान भूमरे ओहदेदारान की रहनुमाई करेंगे। ये इत्तला MLA प्रदीप जायसवाल ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में दी। पत्रकार बंधूंनो, आजची बैठक बोलवण्याचं कारण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मेळावा घ्यायचा आहे। त्या मेळाव्यामध्ये माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब या ठिकाणी आम्ही संत एकनाथ नाट्यगृहामध्ये तो मेळावा घेणार आहे। त्याच्यामध्ये दुसरे मंत्री आमचे अब्दुलभाई सत्तार, त्याचबरोबर संजयजी शिरसाट साहेब आमदार, त्याचबरोबर बोरनार सर, त्याचबरोबर दोन्ही जिल्हा प्रमुख, मी स्वतः आमदार आणि आमचे जिल्ह्यातील सर्व महत्त्व पदाधिकारी, महिला आघाडीचे, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी त्या उपस्थित राहणार आहे आणि त्यांना आमच्या हिंदू दसरा मेळाव्याच्या बाबतीत सर्व माहिती त्या आमच्या सर्व मेन कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। 30 तारखेला दुपारी 12 वाजता त्या ठिकाणी मेळाव्याची सुरुवात होणार आहे आणि पूर्ण जिल्ह्याचे आमचे मेन पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भुमरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जिल्ह्याचा मेळावा होणार आहे आणि दसरा मेळाव्याचं पूर्ण मार्गदर्शन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहब करणार। रास्ते में हाल नदी पर पुल न होने के सबब नाचनबेल में आखिरी रसूम को लाश ले जाने में साकिनान को निहायत दिक्कतों का सामना करना पड़ा। गांव वालों ने पुल की तामीर का मुतालबा किया है। ताल्लुका कन्नड़ के इस गांव नाचनबेल कोपरवेल में अंजना नदी पर बना पुल पिछले दिनों हुई बारिशों के बाद नदी के तूफानी बहाव की ताब न लाकर बह गया, जिसके बाद गांव में हुई एक मौत और फिर महलूक की लाश को आखिरी रसूम की अदायगी के लिए ले जाने में गाँव वालों को जानलेवा अजियतों का सामना करना पड़ा। लाश को सिपुर्द आतिश करने के लिए लकड़ियां ले जाने वाला ट्रैक्टर भी नदी में अटक गया और फिर गाँव वालों ने जान पर खेल कर उसको बाहर निकाला। इन तकलीफदेह और अजियतनाक हालात से घिरे साकिनान में शदीद इश्तियाल देखा जा रहा है। आया रहे कि इस पुल के टूट जाने और बह जाने के सबब यहाँ से गुजरने वाले लोग, मुसाफिरीन, किसानों, स्कूली तलबा तालिबात और ख़वातीन व मुअम्मर लोगों को बेशुमार परेशानियाँ लाहक हैं। गाँव वालों ने यहाँ अंजना नदी पर फौरी नए पुल की तामीर को ज़रूरी बतलाया है। ताहम उनका कहना है कि गांव की ग्राम पंचायत की जानिब से मुताल्लिक़ा दफातर वो जिम्मेदारान से नुमाइंदगी किए जाने के बावजूद कोई दिलचस्पी दिखाने तैयार नहीं है और इस रास्ते का कोई हल नहीं निकाला जा रहा है। इस मुताल्लिक़ सियासी नुमाइंदों पर भी गांव वाले नाराज़ हैं और कहते हैं कि ये नुमाइंदे सिर्फ यहाँ आकर ज़बानी जमा खर्च करके झूठे तयक़ुन देकर चलते बनते हैं। गाँव वालों ने इंतबाह दिया है कि फौरी पुल न बनाया गया तो वो आने वाले किसी भी चुनाव का मुकम्मल बायकाट करेंगे। कोपरवेलचे रहिवासी असून कन्नड तालुक्यामधील कोपरवेल आमचं गाव आणि आम्हाला दळणवळणासाठी नाचवेलला म्हणजे शाळेतले विद्यार्थी असो, शेतकरी असो, काही मालासाठी आम्हाला नाचवेलला जावं लागतं आणि आमच्या अंजना नदीवरचा पूल 3 वर्षापासून वाहून गेला, त्याचं कोणीच प्रशासन दखल घेत नाही। निवडणूक आली, सगळे आमदार येतात, खासदार येतात, आश्वासन देऊन मोकळे होतात। त्याचं 3 वर्षापासून आम्ही जी जीवाची कसरत करतोय। आमचं प्रश्नाला एकच विनंती आहे की आमच्या पुलाची फक्त आमच्या कोपरच्या नागरिकांसंग जीवासंध खेळू नका। फक्त हात जोडून विनंती आहे प्रशासनाला, या पुलाचं काम लवकरात लवकर करावं, फक्त हीच विनंती करतो। दस्तदराजी व फहश हरकत के एक मुलजिम को सिल्लोड की अदालत ने मुजरिम करार दिया और 3 साल कैद व 3000 रुपए जुर्माने की सजा सुनाई। ताल्लुका खुलदाबाद के टाकली राजराय से मुत्तसिल अब्दुलपुर तांडा, जमालवाड़ी व धामन गांव में बाहर के गांव से आई इन खवातीन ने मकामी खवातीन को बतलाया कि वो बचतगढ़ के तर्ज की एक संस्था के लिए काम करती हैं और उनकी संस्था कम कीमत पर निरमा पैकिंग की मशीन दे रही है।
اس کے لیے انہوں نے خواتین سے کہا کہ وہ عورتوں کا گٹھ تیار کریں اور فی خاتون 300 روپیے جمع کروائیں، جس پر دیہی خواتین نے گٹھ بھی بنائے اور پیسے بھی جمع کروا دیے۔ اس طرح ایک ہفتے کی مدت میں ان 3 جعلساز خواتین نے 30-35 ہزار روپے جمع کر لینے کی بات گاؤں والوں نے بتلائی ہے۔ بعد ازاں جب ان خواتین سے رابطے کی کوشش کی گئی تو مسلسل ان کے فون بند پائے گئے، جس پر گاؤں والوں کو اپنے ٹھگے جانے کا احساس اور تشویش ہوئی۔ تاہم اسی بیچ اچانک منگل کے دن مذکورہ خواتین یہاں دھامن گاؤں علاقے میں آنے کی خبر ان کو ملی تو گاؤں والے فوری وہاں پہنچے اور ان خواتین کو پکڑ کر رکھا اور پولیس کو اطلاع کی، جس پر خلد آباد پولیس کے بیٹ جمعدار کھٹکے گھوڑکے نے دھوکہ باز خواتین الکا شام سندر جنجال و پوجا سچن دیشمکھ کو گرفتار کر لیا، جبکہ تیسری ملزمہ فرار ہونے میں کامیاب ہو گئی۔ مزید تحقیقات پی ایس آئی جناردھن مرمے کر رہے ہیں۔ संस्था से معاشی امداد و قرض کا جھانسا دینے والی خواتین پر خلد آباد پولیس میں دھوکہ دہی کا معاملہ درج کر لیا گیا۔ 2 خواتین گرفتار کر لی گئیں جبکہ ایک فرار ہو گئی۔ تعلقہ سلوڑ کے مضافات کھیڑی لیہا کی ایک خاتون کے ساتھ فحش کلامی کرتے ہوئے دست درازی کا یہ واقعہ سال 2015 میں پیش آیا تھا۔ متاثرہ کی فریاد پر ملزم تکارام ڈابکے کے خلاف اجنٹا پولیس تھانے میں معاملہ درج کیا گیا تھا اور پولیس ہیڈ کانسٹیبل طاہر شاہ نے اس کیس کی تفتیش و تحقیق کر کے سلوڑ عدالت میں ملزم کے خلاف مقدمے میں فرد جرم داخل کی گئی تھی۔ عدالت میں سنوائی کے بعد فرسٹ کلاس جج میناکشی ایم دھنراج نے تکارام کو مجرم قرار دیا اور مذکورہ سزا سنائی ہے۔ اس کیس میں سرکاری فریق کی جانب سے ایڈوکیٹ پروین وارولے نے کام کاج دیکھا اور انہیں اجنٹا پولیس تھانے کے معاون انسپکٹر اجیت وسپوتے کی رہنمائی میں پولیس نائک جنانیشور دانڈگے نے بطور پیروی آفیسر جائزے وغیرہ میں تعاون کیا۔ خبریں ختم کرنے سے پہلے آئیے پھر ڈالتے ہیں ایک نظر آج کی اہم خبروں پر۔ ہیڈ لائنز کے اسپانسر ہیں گھرکل مسالے، روزمرہ کے کھانوں کو دے والدہ کے ہاتھ کا ذائقہ گھرکل مسالے۔ عین نوراتر کے موقع پر عوام کو فروخت کی گئی ناقص بھگر اور اس کا آٹا استعمال کرنے سے ضلع اورنگ آباد کے مختلف مقامات پر 500 سے زائد افراد فوڈ پوائزننگ کا ہوئے شکار۔ ایف ڈی اے اور پولیس محکمہ آیا حرکت میں۔ میونسپل کمشنر ڈاکٹر ابھیجیت چودھری نے کیا N12 کے بند پڑے ایس ٹی پی پلانٹ کا معائنہ، مشینوں کی تبدیلی سے متعلق رپورٹ پیش کرنے کی دی متعلقہ افسران کو ہدایت۔ اے ایم سی انتظامیہ کو صفائی انتظامات درست رکھنے میں مرکزی حکومت نے دیا ایوارڈ، مگر گزشتہ کچھ دنوں سے شہر بھر میں جگہ جگہ دکھائی دینے لگے کچرے کے انبار۔ بارش سے کچرا سڑ کر پھوٹنے لگا تعفن، عوام وبائی امراض کی زد پر، مگر متعلقہ انتظامیہ کی بے حسی برقرار۔ اور شہر کے ہونہار نوجوان پارتھ رنجیت مڑے نے حاصل کیا سڈنی ہاف میراتھن میں آئرن مین کا ایوارڈ، متعلقین و رشتہ داروں میں خوشی کی لہر، پارتھ کو مبارکبادیوں کا سلسلہ جاری۔ اسی کے ساتھ MCN اردو نیوز یہیں ختم ہوتی ہے۔ میں اقصی غلام دستگیر آپ سے اجازت چاہتی ہوں۔ خدا حافظ۔